जय श्रीराम मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले संध्याकाळचे 5:30. शाळेतून आलो आहे. आज आम्हाला आमचा विज्ञानाचा पेपर दाखवला. आता चाचणीचा पहिला पेपर आम्हाला आज दाखवला विज्ञान 1चा. विज्ञान 1 मध्ये मला 20 पैकी 16 मार्क आहेत. म्हणजे वर्गात दुसऱ्या नंबरला मी सेकंड हायेस्ट आहे मी. जो पहिला आला ना त्याची रिटेस्ट होणार आता परत एकदा, कारण की त्या पेपरमध्ये काहीतरी घोटाळा वाटतोय म्हणून ताई त्याच्यात रिटेस्ट घेणार आहे. उद्या पेपर आमचे सगळे पेपर संपल्यावर त्याची रिटेस्ट घेणार आहेत. त्यामुळे कळलं बघू आता. उद्या गणित 2चा उद्या विज्ञान 2चा पेपर आहे. त्याचा अभ्यास करून घेतो, कारण का क्लासला पण जायचं आहे. काय बरं, आज इतिहासाचा पेपर झाला. खूप चांगला गेला माझा इतिहासाचा पेपर. चांगला गेला, सोपा गेला. 6 मार्क सुटला माझा, कारण की मला टाईम पुरला नाही. मला अशा वेळी पेपरच्या वेळेस ना छातीत वगैरे दुखायला लागलं. अरे बोलले रेस्ट कर, पण मी ऐकलं नाही. मी बोललो परत अरे टाईम नाही पुन्हा वगैरे, परत विसरून वगैरे गेलं तर काय व्हायचं. मग मी ठीक राहिलो. त्यामुळे मध्ये दुखायला लागलं. मग मी हेड डाऊन करायला लागलो 10 मिनिटासाठी. अशी माझी 20 मिनिटं गेली अशीच टाईमपासमध्ये, असं डोकं खाली ठेवून शांत बसण्यामध्ये. तर 20 मिनिट माझं झालं असतं, पण जाऊ देतात. 6 मार्क सुटलेत. आता भाऊ किती भेटतात? 40 मार्काचा होता, 6 मार्क तसंच सोडलेत मी. आता भाऊ टोटल किती भेटतात? आता विज्ञानाचा अभ्यास करायला बसतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट अभ्यासाच्या उठल्यावर भेटतो. आता 5:45 होत आले. 5:45 ते 6:30 अभ्यास करायचा. अर्धा तास प्लस 15 मिनटं एक्स्ट्रा, 45 मिनटं लागतो अभ्यासाला. मित्रांनो, नाश्ता करायला या. माझा नेहमीचा नाश्ता काय होता त्याला, चीज रोटी, चहा.